नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी ह्या कांद्याच्या पातीपासून पदार्थ बनवणार आहे। तर हा पदार्थ एकदम नवीन आहे आणि मी सुरुवातीलाच बनवलेला आहे। तर इथं मी कांद्याची पात घेतलेली आहे एकदम कवळी अशी। तर धुवून घ्यायची। आता एकदम बारीक कट करून घ्यायची। तर मी सुरुवातीला धुवून घेतलेली आहे कांद्याची पात। तर हा पदार्थ एकदम छान आणि सर्वांच्या आवडीचा आहे। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तर हा पदार्थ सर्वांनाच आवडला। मी सुरुवातीलाच बनवला होता कांद्याच्या पातीचा हा पदार्थ। आता इथे मी कांद्याची पात एकदम बारीक कट करून घेतलेली आहे। तर कांद्याची पात एकदम कवळी आहे, तुम्ही कोणती पण घेतली तर चालते। थोडीशी कोथिंबीर टाकायची, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे, लाल तिखट टाकायचे, थोडंसं ओवा टाकायचे हातावर चोळून, आणि इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। थोडीशी हळद टाकायची आणि लाल तिखट टाकायचे। तर मी ह्याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे। आता वाटी, तर मला इथं हे भांड थोडंसं छोटं पडत होतं म्हणून मी थोडं मोठं घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे। कांद्याच्या पातीचा असा एकदा वापर करून नक्की बघा। तर एकदम छान असा सर्वांना आवडणारा असा पदार्थ आहे। आणखीन थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे। एक बोटावर बसेल एवढा खाण्याचा सोडा टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। आता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे। मी आता गॅसवर कढई ठेवली गरम होण्यासाठी आणि याच्यात तेल टाकायचे। आता तेल छान गरम झाल्यावरच याच्यामध्ये हे पदार्थ सोडायचा कांद्याच्या पातीचा। चमच्याने किंवा हाताने अशा पद्धतीने सोडायचा आहे तेलामध्ये। तुम्ही एकदा नक्की बघा करून, तुम्हाला पण आवडेल आणि एकदम नवीन असा पदार्थ आहे। तर आता खालचा भाग एकदम छान असा तळलेला आहे। आता ह्याला पलटून घ्यायचे। तर वरचे जे भाग आहे ते तळून घ्यायचा आहे आणि एकदम कुरकुरीत असा रंगात तळून घ्यायचा आहे। तर बघू शकता आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता इथं तळलेला आहे। आता दुसरी बॅच ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेणार आहे। तर बघू शकता आता हे पण टाकलेले आहेत। तर दोन्ही बाजूने एकदम छान असं कुरकुरीत असं तळून घ्यायचे। तर एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला पण आवडेल। आता इथं सर्व भजी आपले तयार झालेले आहेत कांद्याच्या पातीचे। तर एकदा नक्की बनवून बघा आणि एक तुम्हाला काढून दाखवणार आहे, एकदम छान असे झालेले आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।